102.7 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचे हे यवतमाळ केंद्र आहे. श्रोते हो, यावेळी सायंकाळचे 7:30 वाजत आहेत. प्रसारित करीत आहोत शेतकरी बांधवांसाठीचा कार्यक्रम किसान वाणी. किसान वाणी. किसान वाणी बहर कृषी तंत्रज्ञानाचा. किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी. हिरव्या स्वप्नांची साध्यवाणी, प्रगत योगाची वेधवाणी, कृषी तंत्राची ही मंत्रवाणी. किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी. शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. किसान वाणी या समस्त कास्तकार बंधू आणि भगिनींसाठीच्या कार्यक्रमात आपण सर्व शेतकरी बंधू भगिनींचं कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत आणि सोबतच भावना कांबळेचा सस्नेह नमस्कार. प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजना मिळेल पेन्शनचा आधार, शेतकरी नाराही निराधार, सुखाशी नात जोडले जाई, म्हातारपण खुशाल होई, सुरक्षित होई अन्नदाता, सुरक्षित होई अन्नदाता. प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजनेनं लघु आणि सीमांत शेतकऱ्यांचं भविष्य होईल सुरक्षित. आणि 60 वर्ष वयापासून 3,000 रुपयांची मासिक पेन्शन होईल सुनिश्चित. 55 रुपये ते 200 रुपयापर्यंत मासिक हप्ता देऊन प्रवेश करू शकतात 18 ते 40 वर्ष वयाचे शेतकरी. या अंशदायी योजनेत सरकार देईल बरोबरीचे योगदान. सर्व शेतकरी बंधू भगिनींनी या योजनेच्या लाभाकरिता जनसेवा केंद्रात जावे आणि आपले निशुल्क नोंदणीकरण करावे. प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजना, अन्नदात्याच्या परिश्रमाचा आधार, पेन्शन त्याचं भविष्य सुरक्षित साकार. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयातर्फे जनहितार्थ जारी. शेतकरी बंधू भगिनींनो, कार्यक्रमाला लगेचच सुरुवात करूयात आणि ऐकूयात फळझाड लागवड याविषयी नितीन अवधूतराव रिठे, क्षेत्रीय समन्वयक, सीड ट्री फाउंडेशन यवतमाळ यांची मुलाखत. शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. शेतकरी बंधू भगिनींनो, आज आपण नितीन अवधूतराव रिठे, सीड ट्री फाउंडेशन यवतमाळ येथील क्षेत्रीय समन्वयक यांच्याशी बातचीत करूयात आणि मंडळी आपण त्यांच्याचकडनं जाणून घेऊयात की सीड ट्री फाउंडेशन आहे, या फाउंडेशनतर्फे ते काय करतात, कोणतं काम करतात आणि क्षेत्रीय समन्वयक म्हणून त्यांच्याकडे काय जबाबदारी आहे याविषयी. तर सुरुवातीला रिठे सर, कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. नमस्कार. नमस्कार सर, मला सांगा की ही सीड ट्री फाउंडेशन काय आहे? सीड ट्री फाउंडेशन ही एक कर्नाटकमधली संस्था आहे. बेंगळुरूला याचं ऑफिस आहे आणि ही संस्था जी आहे याची स्थापना 2007ला झाली. कपिल शर्मा हे त्याचे फाउंडर आहे आणि खऱ्या अर्थानं याची स्थापना करण्यामागचा उद्देश आहे की पर्यावरणामध्ये जे काही मोठ्या प्रमाणामध्ये आज पाहतो आहे आपण की तापमान वाढ होते आहे, वृक्षतोड होते आहे, तर याचा उद्देश आहे की मोठ्या प्रमाणामध्ये वृक्षतोड जी झाली आहे ते वृक्षतोड आता आपण वृक्ष लागवड करायची आणि या माध्यमातून वृक्ष लागवडीचा जो प्रोजेक्ट आहे तो ही संस्था राबवते. फक्त वृक्ष लागवडच नाही तर जलसंधारणाची जी काही कामं आहेत ती या संस्थेच्या माध्यमातून केली जातात आणि मोठ्या प्रमाणावर ही संस्था जी आहे ती महाराष्ट्रामध्ये सुद्धा आता काम करते. 15 राज्यामध्ये काम करते, पण आता महाराष्ट्रामध्ये सुद्धा या संस्थेच्या माध्यमातून काम चालू आहे. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट जी आहे, ही सीड ट्री फाउंडेशन जे आहे आता यवतमाळ जिल्ह्यामध्ये सुद्धा यावर्षी मागच्या वर्षीपासून काम करते आहे. मागच्या वर्षी 4 तालुक्यामध्ये या संस्थेने काम केलेलं आहे आणि आता ही 12 तालुक्यामध्ये यवतमाळ जिल्ह्यातल्या काम करते आहे. तर अशा पद्धतीनं शेतकऱ्यांना जो आहे ॲग्रो फॉरेस्ट्री प्रोजेक्ट आहे या संस्थेचा, त्या माध्यमातून फळझाड लागवड हा कार्यक्रम सध्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये राबवणं चालू आहे. ॲग्रो फॉरेस्ट म्हणजे वनशेती पण आली ना सर? वनशेती पण आली, वनशेती पण आहे. जसं कर्नाटकमध्ये मियाझाकी जंगल आहे, त्या जंगलाच्या माध्यमातून मोठे मोठे जे काही आहे जंगलच उभारणी करायचं असं सुद्धा या संस्थेचं उद्दिष्ट आहे. आणि त्याचबरोबर आता तुम्ही जसं म्हटलं ॲग्रो फॉरेस्ट्री, आम्ही फळझाडच देत नाही तर त्यासोबत त्याला लागणारी टिंबर झाडं पण आम्ही देतो. म्हणजे रक्तचंदन असेल, महोगनी असेल, बांबू असेल, साग असेल, त्याच्यानंतर त्याच्यासोबत असणारं चेरी असेल, ही जी काही झाडं आहे ही बांधावर लागवड करण्यासाठी, बाजूला लागवड करण्यासाठी, जेणेकरून फळबागेचं सुद्धा संरक्षण होईल त्यासाठी आम्ही देतो.
बरं, ही झाडं तुम्ही देत आहात, तुमची संस्था प्रोव्हाइड करते, सगळ्यांना करते. मग ही झाडं त्यांना दिल्यानंतर ती व्यवस्थित त्याचं संवर्धन होत आहे की नाही याकडे तुम्ही लक्ष देत असता का? हो, आणि आम्ही आता झाडच नाही देत तर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे, झाडच नाही देत तर आम्ही 3 वर्ष संगोपन पण त्याचं कशा पद्धतीनं करायचं बरं. याचं पण आम्ही मार्गदर्शन 3 वर्षापर्यंत करतो. अच्छा. 3 वर्षापर्यंत कशा पद्धतीनं तुमची बाग तुम्हाला चांगली ठेवायची आहे, कशा पद्धतीनं त्याचं संगोपन करायचं आहे याचं पण मार्गदर्शन करतो. बरं सर, मग ही जी फळझाड लागवड पद्धत आहे जी तुम्ही सांगितली आता की तुम्ही संवर्धनासाठी पण मदत करता, तर ही लागवड पद्धत कशी काय राबवता तुम्ही? हां, तर ही लागवड पद्धत आम्ही राबवण्यासाठी सर्वात अगोदर शेतकऱ्याकडे पाण्याची सोय आहे का हे पहिल्यांदा पाहतो. त्याच्यानंतर त्याने 10 वर्षामध्ये त्या क्षेत्रामध्ये जर फळझाड घेणार आहे तर त्याने 10 वर्षाच्या आत काही कोणते जंगल म्हणजे झाडं वगैरे त्याच्या क्षेत्रातले कटाई केली आहे का, जर कटाई केली असेल तर आम्ही देत नाही. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं आमचं जे महत्त्वाचं क्षेत्र आहे आम्ही त्याचं अगोदर KML करतो, क्षेत्र ते मोजून घेतो कशा पद्धतीनं आहे ते, नंतर चेक केलं जातं इलिजिबल आहे की नाही, आणि त्याच्यानंतर मग आम्ही शेतकऱ्याला सांगतो की तुम्ही आता खड्डे करू शकता, आम्ही तुम्हाला झाडं मोफत देणार आहोत. बरं. तर आम्ही एका एकरला 170 झाडं देतो. अच्छा. ती फळझाडीची, समजा आंबा असेल, चिक्कू असेल, संत्रा असेल, मोसंबी असेल, लिंबू असेल, चिंच असेल, आवळा असेल, अशी 8 प्रकारची फळझाडं आम्ही देतो. त्याचसोबत काही दुसरी झाडं पण देतो. 24 म्हणजे 48 झाडं आम्ही इतर पण देतो. 24 झाडं समजा मोहगनी आहे, रक्तचंदन आहे, आता जसं मी तुम्हाला सांगितलं साग आहे, याची पण झाडं आम्ही बांधावर लागवड करण्यासाठी म्हणजे झाडाच्या शेवटच्या बांधावर लागवड करण्यासाठी देतो, जेणेकरून फळबागेचं संरक्षण झालं पाहिजे. अशा पद्धतीनं आमचा हा कार्यक्रम आहे. आणि शक्यतोवर ही जी झाडं आहे ही आम्ही शेतकऱ्याच्या बांधापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे पर्सनली हां, पर्सनली म्हणण्यापेक्षा स्टॉक पॉईंट आहे आमचा, एक पांढरकवड्याला स्टॉक पॉईंट आहे. त्या स्टॉक पॉईंटहून प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी एक स्टॉक पॉईंट असतो, त्या स्टॉक पॉईंटवर जातात, तिथून शेतकरी मग झाडं घेऊन जातात. बरं, म्हणजे तुमच्या संस्थेचं काही असं उद्दिष्ट ठरलेलं आहे का की याच शेतकऱ्यांना ही झाडं प्रोव्हाइड करायची, म्हणजे 1 एकर 2 एकर असं काही ठरलेलं हां का? हां, सगळ्यात महत्त्वाचं क्षेत्र मर्यादा आम्ही ठेवलेली नाही आहे. अच्छा. कितीही एकरपर्यंत आम्ही शेतकऱ्यांना फळझाडं मोफत देऊ शकतो. बरं. पण त्या शेतकऱ्याकडे अट एकच की एक पाण्याची सुविधा मुबलक असायला पाहिजे, आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट त्याच्यावर त्यानं जंगलतोड म्हणजे वृक्षतोड केलेली नसावी. हा एक महत्त्वाचा उद्देश त्याच्यामध्ये आहे, आणि तो शेतकरी इच्छुक असला पाहिजे, त्यानं फळबाग जगवली पाहिजे. कारण उद्देश हा आहे की महत्त्वाचं की तुम्हाला तुमची फळबागच यशस्वी करायची नाही तर पर्यावरणाचा पण आपल्याला समतोल राखला गेला पाहिजे. वातावरणामध्ये वाढत जाणारा जो कार्बन आहे तर त्यावर सुद्धा ही संस्था येणाऱ्या काळामध्ये कार्बन उत्सर्जन जे आहे, कार्बन क्रेडिट जी संकल्पना आहे त्या कार्बन क्रेडिट संकल्पनेवर पण काम करणार आहे. बरं, एखाद्या शेतकरी ही झाडं तुमच्याकडनं घेतोय, लावतोय, तो 2-3 वर्ष तुम्ही त्याला मदत करताय की त्याचं संवर्धन कसं करायचं, मग पुढे काय करायचं, ती झाडं मोठी झाल्यानंतर त्याचं मार्केटिंग कसं, हे सगळं पुढे काय करायचं याचं मार्गदर्शन तुम्ही करता का? याचं पण मार्गदर्शन करतो. कारण या संस्थेच्या माध्यमातून 3 वर्ष झाल्यानंतर 4थ्या वर्षापासून तुम्ही उत्पन्न घ्यायला सुरुवात करणार आहात. काही फळझाडांचं 5व्या वर्षापासून उत्पन्न चालू होईल. बरं आहे, फणससारखं जर असेल तर 5व्या-6व्या वर्षापासून उत्पन्न चालू होईल. मग या संस्थेच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये एक FPO पण तयार होणार आहे. आणि त्या FPOच्या माध्यमातून मग जे काही उत्पादक शेतकरी आहे, फळबाग उत्पादन करणारे शेतकरी आहे, ज्यांना आम्ही झाडं दिली, त्यांना मग मार्केटिंग पण आम्ही कशा पद्धतीनं करण्याचा प्रयत्न करू की कशा पद्धतीनं आपण त्यांच्याकडून घेऊन त्यांची विक्री, त्यांना दूर जाऊन विक्री करण्यापेक्षा त्यांच्याजवळून त्यांची बागच जर आपण डायरेक्ट विकत घेऊन जर केलं तर तसं पण होणार आहे. आणि दुसरी महत्त्वाचं, मार्केटिंगसोबतच कार्बन क्रेडिटवर पण ही संस्था कदाचित काम करू शकते येणाऱ्या काळामध्ये. म्हणजे जे मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना पण त्या फळबागेमधून तर उत्पन्न मिळेल, पण कार्बन क्रेडिटचे पण पैसे त्यांना येणाऱ्या काळामध्ये मिळू शकतात. अत्यंत चांगला हे उपक्रम जो आहे ही संस्था राबवणार आहे. बरं, यासाठी पण काही कागदपत्र वगैरे लागणार आहेत का? तर यासाठी म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं, ज्या शेतकऱ्यांचं आपण क्षेत्र फळबाग लागवडीसाठी त्यांना रोपं देणार आहोत त्या शेतकऱ्यांचा 7/12 आणि त्याच्याकडे ओलिताची नोंद त्या 7/12वर, आणि त्याचं सगळ्यात महत्त्वाचं आधार कार्ड. 2 गोष्टीच आम्हाला हवे आहे, एक तर 7/12 आणि एक आधार कार्ड. आणि त्याच्यानंतर आम्ही जे काही झाडं जेव्हा देऊ त्यांना तेव्हा त्यांच्याकडून आम्ही लिहून घेणार आहे की 3 वर्ष आम्ही या झाडांचं संगोपन व्यवस्थित करणार आहे. म्हणजे तुम्ही त्यांना लिहून देणार की तुम्ही 3 वर्ष त्या झाडाचं संगोपन करणार. बरं, मग आरक्षण वगैरे आहे का की महिलांसाठी वेगळं, पुरुषांसाठी असं काही नाही, कॅटेगरी वाईज असं काहीच नाही? सगळ्यांना ही कोणती महिला शेतकरी असो की पुरुष शेतकरी असो, सगळ्यांना कोणत्या जातीचं आरक्षण नाही, कोणत्या महिला पुरुष असं कोणतंही आरक्षण याच्यामध्ये नाही आहे. बरं,
कोणी पण तुमच्याकडे ते फळझाडं मागू शकतात का? म्हणजे शेतकरीच नाही, इतरही लोक, म्हणजे ज्यांना फक्त 4-5च लावायची आहेत, आपल्या बागेत लावायची आहे, घरी जी आपण छोटीशी बाग करतो, परस बाग करतो, यामध्ये जर लावायची असेल तर अशी काही सुविधा नाही तुमच्याकडे? नाही, अशी काही सुविधा सध्या तरी उपलब्ध नाही. म्हणजे येणाऱ्या काळामध्ये एखादा असा प्रोजेक्ट येऊ शकतो की फक्त आपण बांधावरच झाडं देऊ किंवा एखाद्या शेतकऱ्याला 10-12 झाडं पाहिजे आहे. जसं तुम्ही म्हटलं की एखाद्या शेतकऱ्याची घरी परस बाग आहे आणि त्यांना जर 10-12 झाडं लावायची आहे, तर येणाऱ्या काळामध्ये तो प्रोजेक्ट येऊ शकतो. पण सध्या तरी आम्ही तशा पद्धतीची झाडं देत नाही. फक्त आपण जे काही क्षेत्र आहे शेतकऱ्यांना आपण देतो आहे, आणि तेही ज्यांच्याकडे सिंचनाची व्यवस्था आहे त्यांनाच देत आहे. तुम्हाला ही झाडं कुठून उपलब्ध होतात? सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण आज अशा रोपवाटिका बऱ्याच आलेल्या आहे की 3-4 वर्षानंतर शाश्वती नसते की त्या फळझाडांना फळं लागेलच. पण या संस्थेची एक अशी टीम आहे जी रिसर्च करते त्याच्यावर की ही झाडं ओरिजिनल आहे की नाही. गुजरातवरून आंध्र प्रदेशमधल्या काही रोपवाटिका आहे, गुजरातमधल्या काही रोपवाटिका आहे आणि कोकणातल्या काही रोपवाटिका आहे. ह्या नामांकित रोपवाटिकेमधून आम्ही फळझाडं जी आहे ही संस्था विकत घेते आणि ती नंतर मग शेतकऱ्यांना प्रोव्हाइड करते. म्हणजे तिकडनं येऊन तिकडनं एका बल्क क्वांटिटीमध्ये ते येतात आणि नंतर मग ती शेतकऱ्यांना आम्ही उपलब्ध करून देतो. तुम्ही कुठे ठेवता हे सगळे? ही पांढरकवड्याला आमचा एक स्टॉक पॉईंट ठेवलेला आहे. कारण अगोदर हे 4 तालुक्यामध्ये काम होतं, त्यामुळे पांढरकवड्याला याचं मेन ऑफिस आहे यवतमाळ जिल्ह्याचं, आणि तिथून मग आम्ही प्रत्येक तालुक्याला 12 तालुक्यात जे निवडले गेले आहेत त्या 12 तालुक्याला आम्ही प्रोव्हाइड करतो. बरं, क्षेत्रीय समन्वयक आहात तुम्ही या फाउंडेशनचे, तुमचं काय काम आहे? सगळ्यात महत्त्वाची भूमिका आमची याच्यामध्ये आहे की शेतकऱ्यांना प्रोत्साहित करणं, म्हणजे फळबाग लागवडीसाठी. आज आपण पाहतोय की पारंपरिक पिकं आपण घेतो आहे. सोयाबीनसारखं जर पीक पाहिलं तर एकरी 16,000 रुपये खर्च आणि 20,000चं उत्पन्न. तर शेतकऱ्यांनी फळबागेकडे वळलं पाहिजे. कारण दुसरी एक महत्त्वाचं आम्ही त्यांना मार्गदर्शन करतो की तुम्ही याच्यामध्ये आंतरपीक पण घेऊ शकता. 5 वर्षापर्यंत आपण आंतरपीक पण घेऊ शकतो. तर याबरोबर तुमचा दुहेरी उद्देश पण साध्य होतो आहे आणि एक तुमची यशस्वी फळबाग पण होऊ शकते. नक्कीच. पण फळबागांना कसं वेळ जास्त लागतो आणि शेतकऱ्यांचा जास्तीत जास्त कल नगदी पिकांकडे असतो, त्याच्यामुळे ते फळबागेकडे वळत नाही. मग हा पॉझिटिव्ह दृष्टिकोन तुम्ही देता का त्यांना? आम्ही हाच पॉझिटिव्ह दृष्टिकोन देतो की उत्पन्न जर पाहिलं तर इकडे उत्पन्न खर्च अधिक आहे, उत्पन्न कमी आहे. आणि एकदा का फक्त लागवडीचा खर्च जो आहे तर त्यासाठी सुद्धा आम्ही शेतकऱ्यांना प्रोत्साहित करतो. भाऊसाहेब फुंडकर योजना आहे, फळबाग लागवड योजना आहे. त्याच्यानंतर MRGS अंतर्गत सुद्धा फळबाग लागवडीसाठी अनुदान आहे. शेतकरी आमच्याकडून घेऊन तिकडं पण आमचं MRGS सोबत हे झालेलं आहे, करार झालेला आहे. तर MRGS मार्फत सुद्धा ते ऑनलाईन अर्ज करू शकतात. फक्त त्यांना MRGS मार्फत खड्ड्याचे पैसे भेटतील, इकडे झाडांचे पैसे भेटणार नाही, कारण फळझाडं आम्ही मोफत देणार आहोत ना. अच्छा. म्हणजे शेतकरी तिकडे पण ऑनलाईन अर्ज करून तो लाभ पण घेऊ शकतात. म्हणजे त्यांना खड्डे करण्याचा खर्च पण वाचतो. सगळ्यात हे आम्ही त्यांना पहिल्यांदा समजून सांगतो. आमची जबाबदारी ही आहे की त्यांना खर्च कमी करून फळबाग लागवड तुम्ही कशा पद्धतीनं करू शकता हे आम्ही त्यांना समजावून सांगतो. अच्छा. म्हणजे ते झाडाच्या क्वालिटीबद्दल, आता एखादं झाड 4 झाडं तुम्ही लावलेले आहे, 4च्या 4ही झाडं ते उगवतील याची काही गॅरंटी नसते. कधी कधी काय होते की एखादं झाड निघतं, किडकं निघतं, खराब निघतं, मग अशा वेळी तुम्ही ती जबाबदारी घेता का? घेतो. आम्ही सगळ्यात महत्त्वाचं गुणवत्तापूर्ण झाडं, जसं आंब्याचं झाड आहे की आंब्याच्या झाडामध्ये होतं काय की आंब्याच्या झाडात त्याच्या मुळ्या जर गुंडाळल्या, त्याला रूट कॉइलिंग म्हणतात, ते जर गुंडाळल्या तर झाडाची वाढच होत नाही. म्हणजे पिशवीमध्ये गुंडाळल्या, मग ती पिशवी मोठी असली पाहिजे, बरं आहे की नाही. त्याच्यानंतर त्याच्या मुळ्या आतमध्ये सरळ गेल्या, म्हणजे पिशवी पाळून जर पाहिली तर 10-12 रुपयांची पिशव्या पडून पाहिल्या जातात की रूट कॉइलिंग झालेलं आहे का अगोदर. आणि त्याच्यानंतर पूर्ण चेकिंग करूनच आम्ही ती झाडं जी आहेत ती शेतकऱ्यांना आणतो. शेतकऱ्यांना झाडं घेते वेळेस सांगतो की खराब झालेली झाडं घेऊ नका, ते तिथंच राहू द्या. म्हणजे गुणवत्तापूर्ण झाडच आम्ही शेतकऱ्यांना देतो. म्हणजे तुम्हीच चेक करून व्यवस्थित देता की ते झाड व्यवस्थित निपजलं पाहिजे, उगवलं पाहिजे आणि पुढे त्याचं संवर्धनही करता आलं पाहिजे. बरं, जाता जाता शेतकऱ्यांना काय सांगू इच्छिता तुम्ही या सेट्री फाउंडेशनच्या माध्यमातून? यवतमाळ जिल्ह्यामध्ये सेट्री फाउंडेशनच्या माध्यमातून ही अत्यंत चांगला प्रकल्प हा ॲग्रोपॅरेंटिव प्रकल्प राबवला जात आहे. शेतकऱ्यांना मी एवढंच सांगू इच्छितो की प्रत्येक शेतकऱ्यांनी ज्यांच्याकडे ओलिताची सोय आहे, जे फळबाग लागवड करण्यासाठी इच्छुक शेतकरी आहे, त्या सर्व शेतकऱ्यांनी याचा लाभ घेतला पाहिजे. आणि हा अत्यंत चांगला प्रोजेक्ट आहे. शेतकऱ्यांना 3 वर्ष मार्गदर्शन पण केलं जाणार आहे. त्यामुळं शेतकऱ्यांना यशस्वी फळबाग जी आहे ती होऊ शकते आणि भविष्यात एक यशस्वी फळबाग उत्पादक शेतकरी हे तयार होऊ शकतात. आणि यवतमाळ जिल्ह्यामध्ये एक फळबाग
फळबागेचं उत्पादन घेणारा एक जिल्हा म्हणून सुद्धा ओळख नक्की होऊ शकते. नक्कीच सर. सर विचारायचं राहिलं की आपण जुलै महिना आता आहे, तर या जुलै महिन्यामध्येच आपण तुमची फळं घेऊन लागवड करू शकतो. हां, अतिशय महत्त्वाचं आहे. काही शेतकऱ्यांनी फळबाग म्हणजे लागवड करणारे इच्छुक शेतकरी आहे त्यांनी जून महिन्यामध्येच लागवड करायला सुरुवात केलेली आहे, पण हे अत्यंत चुकीचं आहे असं मला वाटतं. कारण फळबाग लागवड ही शक्यतो भरपूर पाणी झाल्यावर भरपूर पाऊस झाल्यावरच केली गेली पाहिजे. कारण जर फळझाड लावलं तर समजा जिथं आपण लागवड करतो आहे तिथं मोठ्या प्रमाणामध्ये त्या झाडाला सर्कल तयार होऊन ते झाड कोमी झोपून शकतं जिथं पाणी साचलं वगैरे, तर किंवा तिथं एकदम हीट तयार होऊ शकते. तर अशा वेळेस त्या पद्धतीने फळबाग जी लागवड आहे ती यशस्वी होऊ शकतेच असं नाही आहे. त्यामुळं ते एक महत्त्वाचा उद्देश आहे. आणि जे आमचं लागवडीचं अंतर आहे ते 15 बाय 15 फूट अंतरावर लागवड आम्ही करायला सांगतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय, खड्डा जो आहे तो खड्डा पण आम्ही शेतकऱ्यांना सांगतो की तो खड्डा जो आहे तो 2-2.5 फुटाचा असला पाहिजे, किंवा त्याला खालून ऑक्सिजनसुद्धा भेटलं पाहिजे, म्हणजे जेणेकरून त्याच्या मुळ्या खेळत्या हवा खेळती राहील मुळ्याच्या भोवती आणि झाडाची वाढ निरोगी होईल, चांगली होईल. पण सर हा जो खड्डा आहे हा मला वाटते खूप आधीच करावा लागतो. हां, आधीच करावा लागतो. तो मे-जून महिन्यामध्येच केला गेला पाहिजे. पण ज्या शेतकऱ्यांकडे समजा आता गडबड झालेली आहे तर ते शेतकरी 8-10 दिवसापूर्वी पण ते गड्डा करू शकतात, त्याच्यामध्ये शेणखत भरून तो गड्डा भरून टाकतात. बरोबर. नक्कीच सर, तुम्ही ज्याही गोष्टी सांगितल्या त्या गोष्टीचा शेतकरी बांधव नक्कीच अवलंब करतील. आणि तुमची जी इच्छा आहे की यवतमाळ जिल्हा आपला फळबागेसाठी प्रसिद्ध झाला पाहिजे, ही जी संकल्पना खूप छान आहे आणि ही नक्कीच पूर्ण होईल भविष्यामध्ये अशी आपण आशा करूयात. आणि आज आपण इथे आलात आणि आमच्याशी अगदी मनमोकळीपणे बातचीत केली, तर त्याबद्दल मी आकाशवाणीच्या वतीने आणि ऐकणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांच्या वतीने आपले आभार मानते आणि आपला निरोप घेते. धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद. नमस्कार. शेतकरी बंधू भगिनींनो, आताच आपण फळझाड लागवड याविषयी नितीन अवधूतराव रिठे, क्षेत्रीय समन्वयक, सीड ट्री फाउंडेशन यवतमाळ यांची भावना कांबळे यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. हर जोखिम से निकल कर फसल आए, सुरक्षित हो जाए, फसल बीमा से हर किसान अब आत्मनिर्भर हो जाए। संकट के समय प्रधानमंत्री फसल बीमा योजना किसानों के लिए वरदान है। अब सूखा पड़े या बाढ़ आ जाए कोई डर नहीं, अब ओले पड़े या कीट पतंगे फसल खा जाए कोई फिक्र नहीं, क्योंकि हमने लिया है प्रधानमंत्री फसल बीमा। बुआई से फसल कटाई तक हर जोखिम का दावा, न्यूनतम प्रीमियम पर अधिकतम भुगतान का वादा। योजना से हर साल जुड़ रहे हैं 5 करोड़ से ज्यादा किसान। अब आपकी है बारी। नजदीकी कृषि कार्यालय, सहकारी समिति, बैंक शाखा, अधिकृत बीमा कंपनी या जन सेवा केंद्र में स्वेच्छा से करा सकते हैं पंजीकरण। फसल बीमा पोर्टल या फसल बीमा ऐप द्वारा भी कराया जा सकता है पंजीकरण। प्रधानमंत्री फसल बीमा योजना, आपकी फसलों का संपूर्ण सुरक्षा कवच। कृषि एवं किसान कल्याण मंत्रालय, भारत सरकार. शेतकरी बंधू भगिनींनो, नमस्कार. मंडळी, कृषीवाणी या दैनंदिन सदरात आज आपण माहिती जाणून घेऊयात सूर्यफुलाचे सुधारित लागवड तंत्रज्ञान याविषयी. मंडळी, सूर्यफूल हे सूर्यप्रकाशात संवेदनशील नसल्यामुळे खरीप, रबी आणि उन्हाळी या तीनही हंगामात हमखास येऊ शकते. खरीप पिकाची पेरणी काही कारणाने लांबली तर आपत्कालीन दुरुस्ती पीक म्हणून सूर्यफूल अगदी योग्य पीक आहे. हे पीक पावसाचा ताण बऱ्याच प्रमाणात सहन करू शकते. विदर्भात रब्बी आणि उन्हाळी हंगामातील सूर्यफुलाचे क्षेत्र दिवसेंदिवस वाढत आहे. प्रत्यक्ष बाजारपेठ आणि बाजार मूल्य यामधील असलेली तफावत दूर होताना दिसत आहे. रागी, तूर, भुईमूग, सोयाबीन, एरंडी, तीळ, मूग, उडीद या पिकात भारतातील विविध भागात आंतरपीक म्हणून सुद्धा या पिकाची लागवड केली जाते. मंडळी, शेवटच्या वखरणीपूर्वी हेक्टरी 5 ते 10 टन चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत किंवा गांडूळ खत 2.5 टन जमिनीत मिसळून द्यावे. सरतेने किंवा ट्रॅक्टरने पेरणीकरिता 8 ते 10 किलो हेक्टरी आणि टोकन पद्धतीने पेरणीकरिता 5 ते 6 किलो प्रति हेक्टरी इतके बियाण्याचे हेक्टरी प्रमाण घ्यावे. आंतरपीक पद्धतीत हे पीक हमखास येते. पेरणीच्या वेळी शेतातच प्रति किलो 4 ग्रॅम ट्रायकोडर्मा व्हिरिडी हे बुरशीनाशक बियाण्यास चोळावे. पेरणीपूर्वी इमिडॅक्लोप्रिड 70 WS 5 ग्रॅम प्रति किलो बियाणे या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी.
खरीप हंगामामध्ये जुलैचा पहिला पंधरवडा आणि रब्बी हंगामामध्ये ऑक्टोबरचा पहिला पंधरवडा या दरम्यान पेरणीची वेळ नक्की करावी. शेतकरी बंधू भगिनींनो, व्यापक अनुकूलनशीलता या गुणामुळे आंतरपीक पद्धतीत हे पीक हमखास येते. यासाठी 10% क्षेत्र आंतरपिकास द्यावे. सूर्यफूल अधिक तूर आणि सूर्यफूल अधिक भुईमूग ही आंतरपीक पद्धती दक्षिण भारतात प्रचलित आहे. सूर्यफूल अधिक एरंडी ही पद्धत आंध्र प्रदेश आणि गुजरात राज्यात प्रचलित आहे. मराठवाडा आणि विदर्भात सुद्धा सूर्यफूल आणि सोयाबीन ही आंतरपीक पद्धत हमखास घेऊ शकतो. सूर्यफुलाचे पीक 700 ते 900 मिलीमीटर पर्जन्यमानात चांगले येऊ शकते. पाण्याचा चांगला निचरा होणारी मध्यम ते भारी जमीन या पिकासाठी निवडावी. आम्लयुक्त आणि पाणथळ जमिनीत हे पीक चांगले येत नाही. पेरणीची वेळ अशा प्रकारे निवडावी की फुलोरा आणि बी भरणीची वेळ भर पावसात आणि 38 सेल्सिअसपेक्षा जास्त तापमानात येणार नाही. 2 ओळीतील अंतर 60 सेंटीमीटर तर 2 झाडातील अंतर 30 सेंटीमीटर ठेवून टोकन पद्धतीने पेरणी करावी. पेरणीसाठी संकरित वाणाचे 5 ते 6 किलो बियाणे वापरावे. 2 ओळीतील अंतर 75 सेंटीमीटर आणि 2 झाडातील अंतर 25 सेंटीमीटर करून पेरणी केल्यास तण व्यवस्थापनासाठी पॉवर विडरचा वापर करता येईल असे लक्षात आले आहे. तर शेतकरी बंधू भगिनींनो, अशा प्रकारे आताच आपण सूर्यफुलाचे सुधारित लागवड तंत्रज्ञान याविषयी डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याकडून प्राप्त माहिती ऐकली. आणि मंडळी, कार्यक्रमात शेवटी ऐकूयात हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. गेल्या 24 तासातील पर्जन्यमान. कोकण गोव्यात बहुतांश ठिकाणी जोरदार ते खूप जोरदार पावसासह तुरळक ठिकाणी अतिवृष्टी झाली. विदर्भात बऱ्याच ठिकाणी तर तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला. मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला. गेल्या 24 तासात राज्यात नोंदवला गेलेला पाऊस सेंटीमीटरमध्ये याप्रमाणे. विदर्भामध्ये कोरपना येथे 4.2, अहेरी येथे 3.9, देवळी येथे 3.4, पुसद या ठिकाणी 3.2, महागाव येथे 3 सेंटीमीटर, ब्रह्मपुरी झरीजामणी येथे 2 सेंटीमीटर, अमरावती येथे 1.4 आणि आर्णी या ठिकाणी 1 सेंटीमीटर पाऊस पडला. पुढील हवामानाचा अंदाज याप्रमाणे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता तर तुरळक ठिकाणी जोरदार ते खूप जोरदार पावसासह अतिवृष्टी होण्याची शक्यता आणि कोकण तसेच मध्य महाराष्ट्रामध्ये तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर शेतकरी बंधू भगिनींनो, हा होता हवामानाचा अंदाज आणि हा अंदाज आपणास प्राप्त झाला होता भारतीय हवामानशास्त्र विभाग पुणे यांच्याकडनं. आणि मंडळी, आता वेळ झाली आहे कार्यक्रमाची सांगता करण्याची. भेट तर आहेच पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत भावना कांबळेला अनुमती द्या. नमस्कार. माहितीचा वावर किसान वाणी. किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी. हिरव्या स्वप्नांची साध्यवाणी, प्रगत योगाची वेधवाणी, कृषी तंत्राची ही मंत्रवाणी. किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी. सफल शेतीची भाष्यवाणी, पेरन काढन सांगे वाणी, शेती सुखाची आधारवाणी.